हॅलो फ्रेंड्स, मी ईश्वरी जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता मी आणि माझी मैत्रीण निघालोय पिंपरी चिंचवडच्या मार्केटमध्ये। तिकडे काहीतरी शॉपिंग वगैरे करू, दोघींना काय आवडेल ते घेऊ। मला नाईट ड्रेसेस घ्यायचेत आणि तिला बरेच ड्रेसेस घ्यायचेत। सो आजचा तुम्हाला तो व्लॉग बघायला भेटेल। हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। आता आम्ही दोघी निघालोय। खूप ऊन आहे, आम्हाला 2 वाजलेत निघायला, पण ठीक आहे, पिंपरी चिंचवडलाच जायचं त्याच्यामुळे काही एवढं विशेष नाहीये। आता इकडून बाहेरून लवकर रिक्षा किंवा बस काहीतरी भेटलं पाहिजे। मी तर म्हणते डायरेक्टली भेटलं ना तर खूप बरं वाटेल। विहांश झोपेला आला पण तो अजून झोपलेला नाहीये। मला तर हिच्या घरातून निघूच वाटत नव्हतं। मी इतकं ट्रॅव्हल करून आले आणि त्यात खूप झोप आली होती, खूप झोप। आणि हिने आयब्रो वगैरे करून दिले, त्याच्यानंतर तर मला बिलकुल जाऊ वाटत नव्हतं। पण आता काय शॉपिंग करायची, व्हिडिओ काढायचे, तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचे, म्हणून हे सगळं करावं लागतंय। सो बट स्टील आय एम थँकफुल। ठीक आहे, आता मी विहांसोबत मजा मस्ती करत करत तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवणार आहे। बाबा मारू नको रे। आणि काय नाही, पुढे पुढे बस तिकडे थांबली, तिच्या बरोबर बिल्डिंगच्या खालीच बस असते। ह्या बसने आता आम्ही जाणार निगडीला डायरेक्टली। आता विहांशला घेऊन वरती चढायचं आहे। अंजू तू जाग, काकांकडून हे तिकीट माहितलं। कंडक्टर काका काय म्हणतात की सांग बरं मी किती घेईल। तर नंतर त्यांनी हे तिकीट दिलं, मी म्हटलं काका 50, मग त्यांना 100ची नोट दिली आणि नंतर सांग बरं मी किती देईल। आम्ही दोघं खूप हसत होतो। विहांश बघ मम्मा, त्याला काय झालं, काय रे मला मुळावर उठलाय। माझा राग तो तुझ्यावरती काढतोय, बाकी काही काय आहे पोरा। बस चालू झाली आहे। पुण्यातली ही एक खासियत चांगली आहे की इकडे ना सगळीकडे एसी बस आहेत। म्हणजे मी लास्ट टाइम आले होते ना तेव्हा सुद्धा एसी बस आहे। तिचा पण व्हिडिओ चालू आहे, तिचा पण आवाज येतो तुम्हाला। आता आम्ही निगडीला उतरलोय, इथून आम्हाला पिंपरी चिंचवडला जायचं आहे। पण आता इथे बस किंवा काय मिळेल ते माहित नाही आणि बाळ झोपलंय पहिली गोष्ट। हा ब्रिज आहे आणि ती पण व्हिडिओ घेते। त्याला बिचाऱ्याला ऊन लागतंय सध्या यार। टोपी घातली ना तो उठतोय सारखा सारखा, म्हणून नाही हे करत। आम्ही दोघी रिक्षात बसलोय, बाळ झोपलंय आणि या रिक्षात ना इकडे 4-4 जण बसवतात। बाळ आहे, त्यांना म्हटलं आम्ही एकाला पुढे बसतो, नाही अजिबात ऐकत नाही ते। पण मुळचंद मिल आहे, किती गर्दी आहे तुम्ही बघा। दुपारचे 2:30-3 वाजले। कधी पण या एवढीच गर्दी असते। ऑनलाईन आहे का? फायनली आम्ही शगुन चौकमध्ये पोहोचलेलो आहे। 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते। हे असं दिसतंय। आणि विहांश पण झोपेतून उठलेला आहे। आम्हाला वाटलं होतं तो आम्हाला शॉपिंग करून देईल, पण आता काय माहिती, बहुतेक तो देईल। आम्ही असं ठरवलं की जेव्हा तिची शॉपिंग असेल तेव्हा त्याला मी घेईल आणि जेव्हा माझी शॉपिंग असेल तेव्हा त्याला ती घेईल, असं ठरवलंय। आता जोपर्यंत मार्केट पूर्ण फिरून घेत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काही सांगता येणार नाही। सो स्टे ट्यून। इथे आम्ही 350ला कुर्ती विथ प्लाझो पाहिलेत। हे बघा, हे असे दादा दिखाओ एक खोल के। हाँ, पैंट भी आएगा ना उसके साथ, 350 में। आणि हे लहान मुलांचे आहेत, हे पण लहान मुलांचे आहेत आणि तिकडे पण आहेत लहान मुलं। आम्हाला ती शॉर्ट कुर्तीज घ्यायची, खूप भारी दिसतात शॉर्ट कुर्तीज। मस्त मस्त घागरे आहेत, आम्ही अजून आतमध्ये नाही गेलो विचारायला। हे बघा किती भारी भारी आहेत। स्कूल बॅग्स, परत आतमध्ये बरेच कपडे आहेत, बरेच। मला ना नाईट ड्रेसेस घ्यायचे, पण घागरे खूप मस्त आहे। अरे 1 मिनिट, वरती पण खूप छान आहे। हे बघा, साड्या पण खूप मस्त आहेत। मुळचंद मिल आहे, वाव, होलसेल। घागरे, साड्या, सगळंच मस्त आहे इकडे। मस्त विजिट। आम्ही आता इथे कपडे घेतोय। 500ला 3 ह्या काकी टॉप कुर्ते देत आहेत। आणि हे काय काकी, प्लाझो सेट आहे का? कुर्ती आहेत का? हे 500ला 2 आहेत आणि हे 500ला 3 आहेत। आता अंजू घेते, तिचं झालं का मी घेईल, कारण माझ्या हातात विहांश आहे म्हणून। हा कलर बघ, हा पिंकवाला मस्त आहे। इकडे ज्वेलरी पण आहे, ह्या ज्वेलरीज आहेत। इकडे ते नवरीला घालतात ना ते सगळं आहे, बेबी शॉवरला घालतात ते पण आहे। बरंच काय काय आहे इकडे बघायला।
पण हा डॉन काही बघून देत नाहीये. हांसला भूक लागली होती म्हणून तिने त्याच्यासाठी उपीट घेऊन आणलं होतं. तर आम्ही एका ठिकाणी बसून त्याला उपीट खायला घालतोय. बऱ्यापैकी शॉपिंग होत आली, नाही असं नाही आहे. आणि मेन म्हणजे गरमी पण खूप आहे. आता आम्हाला तितकी तहान भूक लागते तर त्याला का नाही लागणार. तर त्याला मध्ये मध्ये पाणी उपीट सगळंच चालू आहे. पिल्लूला पिल्लू. आम्ही एका छोट्याशा गल्लीत घुसलोय. इकडे खूप ड्रेसेस आहेत जे खूप टॉप आहेत. अंजू लिटरली आत गेली आहे आणि कशी अशी गल्ली टाईप आहे बघा ना, पण खूप छान आहे. वाव, हे टॉप्स मस्त आहेत. हे आवडले मला. अंजू आतमध्ये बघ. हेच बघूया, छान आहे ते सुद्धा. खूप छान आहे इकडे, म्हणजे आतमध्ये छान आहे. आणि मेन म्हणजे सावलीत आहे. एक बाळ दिसलंय, तो त्याला बाय बाय करतोय. हे बघा, बाय बोल शान्या. ते बघ बाय, तो बाय बोलतो पिल्लूला. अयो गुड बॉय, गुड बॉय. त्याने तुला बाय केलं हा पिल्लू. फायनली आमची शॉपिंग झाली आहे. खूप मोठं मार्केट आहे. आम्ही निम्मा आताच फिरलोय. मी 2 नाईट ड्रेस घेतले, बाकी मी काहीच नाही घेतलंय. पण ती पण व्हिडिओ शूट करते, मी पण व्हिडिओ शूट करते. ही एवढी मोठी बॅग आहे आमच्याकडे, बापरे, दोघींची मिळून. आता घरी गेल्यावर तिचं सामान वेगळं करेन, माझं सामान मी वेगळं करेन. पण हे मार्केट खूप छान आहे. आता याच्यानंतर जायचं आहे कॅफेमध्ये, तुम्हाला आरामात दाखवतो. आम्ही आता इराणी कॅफेला आलोय नाश्ता करण्यासाठी. हा तो कॅफे आहे. बहुतेक आम्ही आता कॅफेमध्ये बसलोय. पहिले तर मी थंड पाण्याच्या 2 बॉटल मागवल्या. त्याच्यानंतर आता पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. ते लोक काय खातात ते भारी दिसते, पण काय खातात तेच माहीत नाही. काय माहीत काय खातात दोघं जण, पण लय मस्त दिसतंय. थँक्यू. लय भारी दिसते कॉफी, ती लय भारी दिसते. अंजू सांडली. अगं तुझ्या कपड्यांवर सांडेल सगळ्यात पहिले. इकडे अशा छोट्या छोट्या पेस्ट्रीज आहेत. कोकोनट केक आहे. खूप काय काय ह्या कॅफेमध्ये. भारी आहे कॅफे हा. आणि हे ब्लॅक टीचं आहे, इराणी ब्लॅक टी. हा ह्या कॅफेचा वरचा एरिया आहे. हा सेक्शन अजून चालू नाही केलाय, पण इकडे पण सेम आहे. जेव्हा हे चालू करतील ना तेव्हा खूप भारी होईल, बघण्यासारखं होईल. पण आय मस्ट से की इकडे टेस्ट खूप छान आहे. खूप. आम्ही चीज पेरी पेरी फ्राईज घेतलेले, 2 कोल्ड कॉफी घेतलेल्या. हां, एवढंच घेतलेलं. वॉशरूम इज ऑल्सो गुड. म्हणजे हे वॉश बेसिस छान आहे. आम्ही निघालो आता ह्या कॅफेमधून घरी जायला. खूप कंटाळा आला, खूप जास्त. अंजूने बाळाला पुढे घेतलंय आणि मी सगळं